2023च्या ऐवजी 2004 साली बंड करायला हवं होतं। अजित पवार यांनी इंदापुरातील सभेत हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं विधान केलंय। 2004 साली एनसीपीला मुख्यमंत्री पदाची संधी होती। शरद पवारांचं ऐकून त्यावेळेस आम्ही शांत बसल्याचं देखील आता अजित पवारांनी म्हटलंय। तर ही निवडणूक जिरवाजिरवीची नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। 2004 ला पुन्हा सरकार बनवलं तेव्हा तर हर्षवर्धन पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले होते। स्वर्गीय विलासराव देशमुख मला म्हणले की अजित कोण आता तुमचा मुख्यमंत्री होणार, भुजबळ साहेब होणार की आर पाटील होणार की तुम्ही होणार। मला मॅडमनी सांगितलं आपल्याला कुठलाही राईट राहिला नाही, मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होईल, उपमुख्यमंत्री आपला कोण करायचं ते आपण ठरवू। स्वतः विलासरावजींनी स्वर्गीय त्यांनी मला सांगितलं, परंतु आम्हाला नंतर सांगितलं आपण मुख्यमंत्रीपद सोडून दिलं। 4 मंत्रीपद आणि 4 खाती जास्त घेतली, आपल्याला मुख्यमंत्रीपद नको, कठीण झालं। पण काय आता आदेश तेही आम्ही ऐकलं, कधी त्या बाबतीमध्ये हुक केलं नाही। आता वाटतं की आता केले ते 2004 ला केलं असतं तर लय बरं झालं असतं, पण आता काय करता, मागचं काढून काय उपयोग नाही। एकमेकाची जिरवाजिरवी करू नका, हे जिरवाजिरवीचे दिवस नाहीत। संसरकरांनो जिरवाजिरवी करायला जाल तर पुढच्या पिढीचं अक्षरशः त्यांची जिरवाजिरव होईल। मी स्पष्ट सांगतो आम्हाला जेवढं मिळायचं तेवढं मिळालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।